मला घरच्यांकडून कळालं की तुझी स्ट्रेंथ डान्स आहे, तू स्ट्रेंथ तर माझी डान्स आहे, तो आय शुड नाव टेक पार्ट इन डान्स. मला डान्समध्ये ॲज इन मला फुल टाईम करिअर करायचा होता, जिथे मला डान्स प्रॉपर शिकता येणार, तर तो शामक दावर्स अकॅडमी होता. बीइंग फॅमिली मेंबर ऑफ अ मारवाडी और अ जैन फॅमिली, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इवन थिंक टू चूज दिस करिअर डान्स. आणि डान्समध्ये तर असे बरेच काही मी डान्स फॉर्म शिकले. शामक स्टाईल, हिपहॉप. शामक स्टाईल एक डान्स फॉर्म आहे. अशी खूप वीक आहे मी. हॉस्पिटल्स लवकर मी पेरेंट्ससोबतही कधी कुठे जायचं असतं तर मी हॉस्पिटल, मला भीतीच वाटते. डिफिकल्ट पार्ट हे होतं की पूर्ण दिवस तुम्ही क्लास करताय आणि त्यानंतर हार्डली यू आर नॉट इवन गेटिंग टाइम टू स्लीप, नॉट इवन गेटिंग टाइम टू प्रॉपर ईट. यू हॅव टू ॲडजस्ट विथ इट, सर्वाईव्ह वॉट एव्हर. थंडी असेल, AC असेल, सेलिब्रिटीजच्या हिशोबाने यू हॅव टू सर्वाईव्ह विथ दॅट. माझं बालपण श्रीरामपूरमध्ये आहे, तर बॉटअप इन श्रीरामपूर. तुम्ही कुठेही जा, वेरेवर यू गो, वेरेवर यू अर्न युअर नेम, नेव्हर फॉरगेट वेअर यू हॅव कम फ्रॉम. त्यांना बघितल्यावर असं वाटलं की दे आर जस्ट लाईक अस, दे आर ऑल नॉर्मल पीपल. सो एक्सप्लोर क्वारंटीन असा एक प्रोग्राम होता ज्याच्यात डान्स कॉम्पिटिशन ठेवली होती आणि यू हॅव टू बी अ जज. ती छोटी आहे, शॉर्ट आहे ती. सो द व्हेरी फर्स्ट थिंग दॅट आय हॅव टू फेस इज, अरे शी इज शॉर्ट. कधी आपण एकटे असणार, कधी आपल्यासोबत लोक असणार. देर विल बी 1000 हँड्स टू क्लॅप ओनली ड्युरिंग युअर सक्सेस. कधीतरी डान्समध्येही आपण खाली पडणार, पण यू हॅव टू गेट अप बिकॉज द शो मस्ट गो ऑन. डिफिकल्टीज इज इम्पॉर्टंट, कारण इन एव्हरी डिफिकल्टी लाईज अन अपॉर्च्युनिटी, आणि ती हिडन असते, ते आपल्याला रेकग्नाइज करता आलं पाहिजे. नमस्कार, मी सायली गायकवाड. न्यूज सुपर1च्या महिला दिन विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आज आपण श्रीरामपुरातील अशा महिलेला भेटणार आहोत की तिने तिच्या डान्स करिअरमध्ये मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्टेज शो मध्ये स्टेज शेअर केलंय आणि ICAI ने घेतलेल्या डान्स कॉम्पिटिशनची ती जज सुद्धा राहिलेली आहे. चला तर भेटूया सुकन्या संखलेच्या यांना. नमस्कार सुकन्या. नमस्कार सायली. सर्वात प्रथम सांग की तुझं शिक्षण काय झालंय आणि कुठे झालंय? माझं बालपण श्रीरामपूरमधलंच आहे आणि मी श्रीरामपूरमध्ये राहणारी, लहानपणापासून श्रीरामपूरमध्ये. माझं शिक्षण श्रीरामपूरमध्येच. आय एम प्राऊड टू बी द स्टुडंट ऑफ सेंट झेवियर्स हायस्कूल. त्यापुढे कॉलेज, सिटीजन कॉलेजमध्ये माझं 11th आणि 12th झालं. नंतर पुणे युनिव्हर्सिटी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय. ठीक आहे. तुझ्या करिअरची सुरुवात कशी आणि कुठून झाली? करिअर इन डान्स. ओके. सो मी CA करत होते. आफ्टर माय ग्रॅज्युएशन मी पोस्ट ग्रॅज्युएशन करताना मी चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स करत होते आणि मला लेवल 1 मी क्लिअर झाली. लेवल 2 मध्ये मला काही सक्सेस नाही भेटलं. इन दॅट पिरियड ऑफ टाईम मला असं वाटलं की आय हॅड अ डिस्कशन विथ माय पेरेंट्स की व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, की तू आता CA मला कंटिन्यू नाही करायचं आहे. तर पेरेंट्स वर ऑल ओके विथ वॉट एव्हर यू चूज. सो मला घरच्यांकडून कळालं की तुझी स्ट्रेंथ डान्स आहे, तू नेहमी सतत परफॉर्मन्सेस दिले काही ना काही प्रोग्राम्समध्ये. CA करतानाही CAच्या नॅशनल कॉन्व्हेन्शन्स आणि नॅशनल स्टेजेस वरही मी परफॉर्मन्स केलेले. सर तिथून मला असं कळालं की स्ट्रेंथ तर माझी डान्स आहे, तो आय शुड नाव टेक पार्ट इन डान्स अँड आय शुड चूज दॅट ॲज माय करिअर. सो तिथून माझा प्रवास डान्ससाठी स्टार्ट झाला. सर्वात प्रथम तू ऑडिशन दिलं होतं, तर त्यासाठी तुझं सिलेक्शन कसं झालं? दॅट्स अ व्हेरी बिग स्टोरी. मला डान्समध्ये ॲज इन मला फुल टाईम करिअर करायचा होता. सो जेव्हा मी रिसर्च केलं की मला तो एक सर्वात बेस्ट अकॅडमी जिथे मला डान्स प्रॉपर शिकता येणार, तर तो शामक दावर्स अकॅडमी होता. इंटरनॅशनल अकॅडमी आहे ते. आणि तिथे मला कळालं की तिथे ऑडिशन द्यावं लागेल. सो फॉर दॅट पर्टिक्युलर फुल टाईम प्रोग्राम मी तिथे ऑडिशन दिला. ऑडिशनसाठी तर मी तशीही रेडी होती, घरच्यांनीही सपोर्ट केला, तू जाऊ शकते. पण ऑडिशन वॉज लाईक मी माझा बॅकग्राऊंड ॲज इन माझा काही डान्समध्ये काही
माझं काही टेक्निक्स किंवा लर्निंग्स माझ्या डान्सिंगमध्ये नव्हतं. आय जस्ट की हां ठीक आहे डान्स येतं. मला असं वाटायचं की कंबर हलवता आलं म्हणजे ठीक आहे मला डान्स आलं. ऑन दॅट बेसिस मी डान्ससाठी ऑडिशन देण्यासाठी गेले. तिथे म्हणजे 1500 ते 2000 स्टुडंट्स होते ऑडिशनसाठी. ऑडिशन तो पूर्ण दिवस चालला. ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शन झालं. तर तिथून मग मी त्याच्यात तू 1 वर्षाचा डिप्लोमा केलाय तर डिप्लोमा आणि त्याआधी 6 महिन्याचा शामक्स हाफ इयरली प्रोग्राम. तर तो 1 वर्षाचा तुझा अनुभव कसा होता? तुला नक्की त्यात काय काय शिकायला भेटलं? द बेस्ट पार्ट अबाउट दॅट जर्नी वॉज शामक दावर स्वतः रोज शिकवण्यासाठी होते तिथे. त्यांचा प्रेझेन्स डेली असायचा. सो त्यांच्या अंडर ट्रेनिंग करणं हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी ही होती. आणि डान्समध्ये तर असे बरेच काही मी डान्स फॉर्म शिकले. शामक स्टाईल हिपहॉप, शामक स्टाईल एक डान्स फॉर्म आहे. शामक स्टाईल बॉलिवूड, हिपहॉप, साल्सा, योगा शिकले, तिथे कंटेम्पररी शिकले, जॅझ शिकले मी. अजून खूप काही फूड हेल्दी किंवा सायन्स ऑफ डान्स असं खूप काही डान्स बाबतीत शिकलं मी. पण अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग्स जे मला असं वाटलं की मी तिथे वर्षभरात शिकले होते की प्रत्येक माणसाची एक एनिमी enemy is our own anger, fear, overconfidence, lack of courage, lack of confidence, overconfidence किंवा फ्रस्ट्रेशन. आणि हे सगळं हे जे आपल्या स्वतःच्या प्रत्येक माणसात हीच आपली एक मोठी बिगेस्ट एनिमी असते. अँड आय लर्न थ्रू डान्स टू कोप अप विथ दीज एनिमीज. सो आय लर्न द थिंग दॅट आय लर्न देअर वॉज दिस. ठीक आहे, तुझा फेवरेट डान्स फॉर्म कोणता आहे आणि कोणत्या डान्स फॉर्ममध्ये तू एकदम एक्सपर्ट आहेस? माझा फेवरेट डान्स फॉर्म शामक स्टाईल आहे. शामक स्टाईल ॲक्च्युली हे खूप लोकांनी ऐकून नसेल. शामक स्टाईल हा एक डान्स फॉर्म शामक दावर यांनी स्वतःहून दिस डान्स फॉर्म इज फाउंड बाय शामक दावर. आणि दिस स्टाईल इज लाईक इट इज अ व्हेरी पीसफुल वॉरियर काइंड ऑफ अ डान्स. म्हणजे तुम्ही त्यात स्ट्रॉंग पण डान्स करताय पण तुम्ही ते खूप पीसफुल वेमध्ये डान्स करताय. सो दॅट इज अ पीसफुल वॉरियर काइंड ऑफ अ डान्स. आणि मलाही माझ्या इन्स्ट्रक्टर्सकडून कळालं की तुझ्यात ती मॅस्क्युलाइन एनर्जी आहे, तुझ्यात ती स्ट्रेंथ आहे. सो एनिवेज आय लव्ह टुवर्ड्स दिस फॉर्म ऑफ डान्स आहे शामक स्टाईल. डान्स म्हणजे एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स विथ स्टेप्स. तर परफॉर्म करताना तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू असतं? काय फील करतेस तू? आधी मला असं वाटायचं की वेन आय डान्स आय लुक मॅड और पर्टिक्युलर ही स्टेप मला नाही सूट होणार किंवा ही मला नाही करायची कारण दिस काइंड ऑफ अ डान्स फॉर्म मला नाही चांगलं वाटणार. आधी अशी फिलिंग राहायची. सो तो असा वेळ होता ना जेव्हा मी खूप ओव्हर थिंकिंग करायची आणि त्या ओव्हर थिंकिंगमुळे जे ॲक्च्युअली डान्स जे रिफ्लेक्ट होणं पाहिजे तो रिफ्लेक्ट नाही व्हायचा. आणि बिकॉज ऑफ दॅट की मला असं मी नंतर टेक्निक्समध्ये इम्प्रूव्हमेंट केले. आणि देन आय फेल्ट लाईक नाव इट्स द टाइम वेन यू डान्स you have to give your full on and you have to dance like as if you own the stage. सो आता मी जेव्हाही डान्स करते मला असं वाटतं की जे माझे कमीपणा होते जे मी आय कॉन्टॅक्ट नाही करू शकायची. सो डान्स थ्रू मी हे आणि दिस इज ऑल वॉट आय लर्न थ्रू डान्स अँड आय फील दॅट इट्स जस्ट माय प्लेस अँड आय हॅव टू गिव्ह माय फुल ऑन. ठीक आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे तू कॅन्सर पीडित मुलांसाठी परफॉर्म केलं. तर तो कसा अनुभव होता तुझा? त्या मुलांशी तू कशी कनेक्ट झालीस? शामक दावरनी आम्हाला बरेच अपॉर्च्युनिटीज दिले होते. तिथे एक अपॉर्च्युनिटी अशी होती की ॲक्च्युली एव्हरी 6 मंथ्स किंवा एक 9 मंथ्समध्ये एक हॉस्पिटल्समध्ये जे स्टुडंट्स किंवा जे स्टुडंट्सही नाही ॲक्च्युली ते शिकतही नाही ते ॲक्च्युली दे आर फायटिंग विथ कॅन्सर्स. त्यांची एज ग्रुप असेल त्यांची काही 5 वर्षाचे, काही 4 वर्षाचे, काही 6 वर्षाचे, 8 वर्षाचे. सो ऑल वर बिलो 19 अँड बिलो 18. ह्या लोकांना एक नॉट जस्ट फॉर फन पण त्यांना काहीतरी एक जाणीव की वी ऑल आर विथ यू. सो डान्स नॉट ओनली फॉर फन बट डान्स फॉर गुड फॉर देम. सो त्यासाठी शामक एक 6 मंथली 9 मंथली त्यांच्यासाठी एक ॲन्युअल फंक्शन काइंड ऑफ ठेवतात आणि तिथे आमचा परफॉर्मन्स. सो मला माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि मी जेव्हा तिथे गेले फर्स्ट टाइम मी जेव्हा तो व्ह्यू बघितला की ठीक आहे आम्ही आता ऑडिटोरियममध्ये गेले. हॉस्पिटलमध्येच होतं ते त्यांच्या ऑडिटोरियममध्ये. आणि तिथे ऑडिटोरियममध्ये आम्ही सगळे गेलो.
मी सगळ्यांना बघून सर्वात आधी तर मी ब्लँक झाले. माझी कोरिओग्राफी जे आम्हाला परफॉर्म करायचं होतं ॲज अ ग्रुप, मी ती फॉर अ 5-10 मिनिट्स आय जस्ट फॉरगॉट. आय डोंट नो व्हॉट आय हॅव टू परफॉर्म नाव. कारण ते काही लोक अपंग होते, खूप डिसेबल्ड, कोणाचे काही प्रॉब्लेम्स तर कोणाचे काही प्रॉब्लेम. अँड टॉप ऑफ दॅट मेजर वॉज दॅट दे आर ऑल फायटिंग विथ कॅन्सर अँड दे डोंट नो ते उद्या राहणार नाही राहणार. सो दॅट वॉज अ म्हणजे ते बघितल्यावर मी अशी खूप वीक आहे. मी हॉस्पिटल्स लवकर, मी पेरेंट्ससोबतही कधी कुठं जायचं असलं तर मी हॉस्पिटल, मला भीतीच वाटते. आणि मी त्यांना बघितल्यानंतर तर मला अजूनही खूप कसं तरी वाटलं. पण आफ्टर आवर परफॉर्मन्सेस दे ऑल वर एन्जॉईंग. आम्ही त्यांना गिफ्ट दिलं. पण एक तास असा होता ना की वी वर ऑल आस्क्ड की तुम्हाला त्यांच्यासोबत आता डान्स करायचं आहे आणि त्यांना घ्या. फक्त की आम्हाला खूप सारे असे कंडिशन्स दिले होते की तुम्ही त्यांना टच नाही करू शकणार, जास्त असं ओढात आणि नाही, किंवा दे आर व्हेरी वीक, काही कोणाला स्वोलन आहे खूप काही. सो ते एक एक्सपिरियन्स होता की हाऊ जस्ट नॉट टू डान्स बट हाऊ टू टेक केअर ऑफ द स्टुडंट्स हू आर ऑल सफरिंग फ्रॉम मेजर प्रॉब्लेम्स. तसं आणि त्यांना घेऊन डान्स करणं, त्यांचे पेरेंट्स त्या दिवशी सोबत होते. सो ते एक बॉन्ड झालं होतं त्यांच्यासोबत. आणि इट वॉज अ व्हेरी फ्रेंडली एन्व्हायरमेंट दॅट डे आणि खूप छान वाटलं त्या दिवशी. आयफा अवॉर्ड्स मुंबईची तयारी ते डान्स परफॉर्म यामधला प्रवास कसा होता, काय अनुभव होता तो एक खूप प्रेशियस अपॉर्च्युनिटी भेटली होती मला. आमचा जे हा डिप्लोमा होता 1 इयरचा, त्याचा ॲक्च्युली तो पूर्ण दिवस कोर्स चालायचा. सो मॉर्निंग 9 to रात्री 10:30, कधी 11:30 ही वाजायचे. आणि कोणताही शोची जर अपॉर्च्युनिटी भेटली तर त्या रिहर्सल्स आफ्टर द क्लास, म्हणजे 1 तासाचा रात्रीचा ब्रेक भेटेल अँड देन यू हॅव टू डू द रिहर्सल्स ॲट नाईट. लाईक इट विल बी 12:30 अँड ऑनवर्ड्स, सकाळी 6 किंवा 7 बिकॉज दॅट इज द ॲक्च्युअल टाईम वेन सेलिब्रिटीज कम अँड दॅट इज द टाईम फॉर देअर परफॉर्मन्स अँड प्रॅक्टिस अँड रिहर्सल्स. तर डिफिकल्ट पार्ट हे होतं की पूर्ण दिवस तुम्ही क्लास करताय आणि त्यानंतर हार्डली यू आर नॉट इवन गेटिंग टाईम टू स्लीप, नॉट इवन गेटिंग टाईम टू प्रॉपर ईट. रात्री हॉटेल्स बंद राहायचे, खूप भूक लागायची. ऑप्शन्स हेच असायचं की घरून मम्मी पप्पाकडून आलेला जे होतं इटेबल्स, हेल्दी फूड, तेच एक ऑप्शन होतं. खूपदा म्हणजे आम्हाला आमचे डिनर स्किप करावे लागले. खूपदा असं काही झालं की आज हार्डली हाफ एन आवर झोपलो आहे. आणि रात्रीच्या रिहर्सल्समध्ये खूप काही शिकायला भेटलं. जे काही कंडिशन असेल, जे काही वेदर कंडिशन असेल, ही वॉज शामक हॅज आस्क्ड लाईक यू हॅव टू ॲडजस्ट विथ इट, सर्वाईव्ह वॉट एव्हर. थंडी असेल, AC असेल, सेलिब्रिटीजच्या हिशोबाने यू हॅव टू सर्वाईव्ह विथ दॅट. अँड ती एक खूप डिफरंट अपॉर्च्युनिटी होती. मला खूप भारी वाटलं आयफाच्या रिहर्सल्समध्ये. ठीक आहे. श्रीरामपूर आणि श्रीरामपूरशी असलेलं तुझं नातं ह्या प्रवासात तुला किती महत्त्वाचं आहे? माझं बालपण श्रीरामपूरमध्ये आहे. तर बॉटअप इन श्रीरामपूर, स्कूल मेमरीज माझी श्रीरामपूरमध्ये आहे. आणि वन थिंग दॅट आय वॉन्ट टू टेल इवन द यंगस्टर्स की तुम्ही कुठेही जा, वेर एव्हर यू गो, वेर एव्हर यू अर्न युअर नेम, नेव्हर फॉरगेट वेर यू हॅव कम फ्रॉम. सो श्रीरामपूर मला माझी स्ट्रेंथ आणि अपॉर्च्युनिटीज ही श्रीरामपूरमधून भेटली आहे. सो श्रीरामपूर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तू भरपूर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत स्टेज शेअर केलंय. तर कसा अनुभव होता? तुझ्या मनात भीती वगैरे असेलच, तर कसा अनुभव होता तुझा तो? त्यांना आधी असं भेटल्यावर असं वाटलं की वी आर डिफरंट फ्रॉम देम, ते आर सेलिब्रिटीज, आपण अजून तेवढं रिच नाही केलंय, आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. पण वेन वी मेट देम, एक्सपिरियन्स इतका सिम्पल होता, इतका छान होता की त्यांना बघितल्यावर असं वाटलं की they are just like us, they are all normal people. It's what makes them different is how they carry themselves and their thinking pattern. Just that is one thing that makes them different. Otherwise शिकायला त्यांच्याकडून खूप काही भेटलं. they were all very punctual, they were all very disciplined, सगळं त्यांना अप टू डेट लागायचं. सो ICAI ने घेतलेल्या डान्स कॉम्पिटिशनची तू जज राहिलेली आहेस. तर एक जज म्हणून तू काय काय जबाबदारी निभावलीस? मला त्याची एक स्टोरी अशी होती की मला असंच एक रॅन्डम कॉल आला होता आणि तिथून पुणे इन्स्टिट्यूट, जे CA इन्स्टिट्यूट आहे, तिथून विकासा टीममधून मला एक कॉल आला होता. मी स्टुडंट होती CAची अँड इन बिटवीन आय लेफ्ट CA. आय नो दॅट, बट गोल्डन अपॉर्च्युनिटी वॉज दॅट मी CA सोडलं, पण CAच्या स्वतः त्या इन्स्टिट्यूटमधून मला असा फोन आला की
तू आता डान्समध्ये आहे आणि तुला एक या लॉकडाऊनच्या मध्ये एक क्वारंटीन एक्सप्लोर एक्सप्लोर क्वारंटीन असं एक प्रोग्राम होता ज्याच्यात डान्स कॉम्पिटिशन ठेवली होती आणि यू हॅव टू बी अ जज. सो आय टोल्ड देम ऑन अ फोन की मी रिसेंटली जस्ट आता मार्चमध्ये रिसेंटली माझा हा डिप्लोमा आय हॅव फिनिश्ड. सो मला तर काही एक्सपिरियन्स नाही आहे जज होण्यासाठी आणि असं काही. तर मी त्यांना क्लिअरली नो बोलले. अँड दॅट वन चार्टर्ड अकाउंटंट CA चैतन्य वखारिया ही जस्ट टोल्ड मी वन थिंग ऑन द कॉल, सुकन्या आय बिलीव्ह यू. सो मी तुझं नाव दिलं आहे, यू आर बिईंग अ जज. आणि आय वॉज व्हेरी थँकफुल. देन आय सेड हिम ओके येस फाईन. अँड लाईक वन थिंग आय न्यू दॅट मला जे काही डान्स कॉम्पिटिशन जेव्हा मेल्स आले, डान्स कॉम्पिटिशन परफॉर्मन्सचे मेल आले, सो वन थिंग आय न्यू वॉज मला जस्टिस द्यायची आहे. त्यांच्या जे कोणी लेवल लिटरली 28 to 30 स्टुडंट्स परफॉर्मन्सेस मला इतके आलेले होते मेलवर लॉकडाऊनच्या वेळेस. आणि मला एवढंच माहीत होतं डोक्यात की मला जस्टिस द्यायची आहे, जे काही असेल त्यांच्या नो पार्शलिटी आणि प्रॉपर रिझल्ट्स मला द्यायचे. सो मी हे रिझल्ट्स मी जेव्हा हे जज करत होते ह्यांचे परफॉर्मन्स बघून, तेव्हा देवर फ्यू क्रायटेरियाज दॅट आय केप्ट दॅट इन माय माइंड की मला यांचे परफॉर्मन्सेस, यांचा फेशियल एक्सप्रेशन्स, म्युझिकॅलिटी सेन्स, कॉस्ट्युम्स. सो ऑन दॅट बेसिस आय हॅव टू सी अँड जज द पीपल. डान्स बरोबरच तुला स्पोर्ट्सचा पण छंद आहे, तर काय सांगशील त्याबद्दल? तुझा छंद तू कशी जपतेस डान्स सोबत? लहानपणापासूनच मी स्कूलमधूनच स्पोर्ट्समध्ये होते. मला स्पोर्ट्स म्हणजे लाईक स्टडीजपेक्षा मला स्पोर्ट्स माझ्यासाठी खूप इट्स लाईक अ फर्स्ट मील फॉर मी. सो स्पोर्ट्स इज मस्ट. आणि स्कूलमध्ये मी बास्केटबॉल प्लेयर होते. आम्ही ॲज अ ग्रुप ॲज अ टीम मी झोनल्स पण रिप्रेझेंट केलं आहे. आणि ॲथलीट होते मी स्कूलमध्ये. मला रनिंग रेसेसमध्ये एक अवॉर्ड पण भेटला आहे. आणि नेहमी स्कूलमध्ये मला नेहमी सर्टिफिकेट्स भेटले. डान्सची आवड तुझ्यात कशी निर्माण झाली? डान्स इज नॉट जस्ट अ आर्ट फॉर्म, इट इज बेसिकली अ स्पोर्ट्स. डान्स इज अ स्पोर्ट्स. सो लाईक दॅट. सेलिब्रिटींबरोबर स्टेज शेअर करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी अशा सांभाळायच्या असतात? सर्वात आधी यू हॅव टू बी डाऊन टू अर्थ, यू हॅव टू बी डिसिप्लिन. तुम्हाला एक असं गोष्ट होतं ना की तुम्ही 15 दिवसापासून तिथे रिहर्सल करताय, पण यू हॅव टू मेक युअर माइंड फॉर वन थिंग ऑन द स्पॉट क्लायंट्स डिमांडच्या हिशोबाने. तुम्ही भलेही 15 डेजपासून रिहर्सल करताय, बट ऑन द डे ऑफ द शो if the instructor or the senior member of the team says that you are not performing, so that was हे एक मेंटॅलिटी बनवून ठेवायची होती की ठीक आहे, असं नाही की पेशन्स ठेवावं लागायचं की मी केलंय परफॉर्मन्स सो मला घ्यावंच लागेल, त्यांना नाही. एनी टाइम इट कॅन हॅपन. आणि असंही झालंय की वेळेवर त्यांनी काढलं आहे फॉर सो अँड सो रिझन. आणि असंही झालंय की वेळेवर त्यांनी ठीक आहे तू ॲज अ साईड परफॉर्मर 10-15 दिवसापासून तू परफॉर्म करत होती, तू त्या पर्टिक्युलर ॲक्टमध्ये नव्हती, पण तुम्हाला ते शिकून घ्यायचं. सो एव्हरीबडी हॅड टू लर्न एव्हरीथिंग. पण तू त्या ॲक्टमध्ये नाही आहे, पण वेळेवर इफ दे टेल यू की आता तू ऑन द स्टेज परफॉर्मन्स देणार आहे, सो यू हॅव टू मेक अप युअर माइंड विथ दॅट की बी रेडी फॉर एनिथिंग दॅट कम्स युअर वे. असं कधी झालंय का ऑन स्टेज तू गेली फुल एकदम तयारी करून, तर ऑन दी स्टेज तू तयारी केली तर तू पूर्ण ब्लँक झाली, तुला काहीच आठवत नाही, तर अशा वेळेस तू परिस्थिती कशी सांभाळशील? असं झालं होतं ना की रिहर्सल्समध्ये मी खूप बोलले खाल्ले. सिनियर इन्स्ट्रक्टर्स शामक, मास्टर मर्झी आणि बाकी जे मेंबर्स जे होते, इनफॅक्ट इवन सेलिब्रिटीज यूज टू पॉइंट समटाइम्स की दिस गर्ल नो आय थिंक शी इज नॉट डुईंग, शी इज फॉरगेटिंग द स्टेप्स, तिला मागे करते पुढे करा, असं काहीतरी झालं. आणि असं रिहर्सल्समध्ये झालं. पण आय ऑलवेज गेव अ शॉक टू माय इन्स्ट्रक्टर्स ऑन आफ्टर द स्टेज परफॉर्मन्सेस, बिकॉज मी स्टेजवर कधी नाही विसरले. मला एवढंच माहीत होतं की इथे लोक आले आहे कामं सोडून आपल्याला बघायला, आणि आय वॉन्ट देम टू टेल मी दॅट
सुकन्या यू मेड माय डे और युअर परफॉर्मन्स मेड माय डे. सो मला तिथे विसरायचं नाही आहे. मी इतका तो स्वतःला मी प्रेशराईज करायची आणि मी स्टेजवर तितकं कूल राहून करायचे. सो स्टेजवर मी नाही विसरले कधी. ठीक आहे. तुझ्या या प्रवासात तुला घरच्यांकडून कसं मार्गदर्शन लाभलं, त्यांनी प्रोत्साहन कसं दिलं? सक्सेस भेटणं हे एक वन मॅन शो नसतो, इट्स अ टीम वर्क. सो मॉम डॅड ऑफकोर्स मेजर रोल प्ले करतात, कारण बीइंग अ फॅमिली मेंबर ऑफ अ मारवाडी और अ जैन फॅमिली, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इवन थिंक टू चूज दिस करियर डान्स. एकदा मी रँडमली असंच बसले होते आणि मला तो डिसाईड केला होता मी फायनली आय एम नो मोर डुईंग दिस चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स. मला त्यात काही होत नाही आहे. अँड माय सिस्टर अँड वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड वर्षा बंग, बोथ ऑफ देम जस्ट दे वर लाईक तू काय करायला पाहिजे. आणि बोथ ऑफ देम जस्ट हॅड वन पॉईंट की तुझं स्ट्रेंथ काय आहे, तुझी स्ट्रेंथ डान्स आहे, तुझं स्ट्रेंथ स्पोर्ट्स आहे. स्पोर्ट्समध्ये तर ठीक आहे मी पुढे विचार होता, पण मी स्ट्रेंथ तुझी डान्स आहे. अँड आय टोल्ड देम मी डान्स आहे पण मी डान्स नाही करणार, कारण वी बिलॉंग टू अ जैन फॅमिली आणि विचार पण नाही करू शकणार. आणि काय मी ते कुठे शिकणार, मला ते मी मुंबईचाही कधी विचार नाही करणार असं. सो माय सिस्टर अँड माय खूप फॅमिली मेंबर्स ऑलमोस्ट सगळे. पप्पा इज ऑलवेज लाईक व्हेरी गुड, ठीक आहे तुला हे करायचं आहे ठीक आहे जा, ते करायचं आहे तू जा. मम्मी इज ऑल्सो सपोर्टिव्ह. मम्मी लाईक शिकत राह, काही ना काही शिकत राह, बसायचं नाही. हे अचीव केलं आहे पण ह्यापुढे शिकत राह. सो नंतर तसं डान्समध्ये माझं सपोर्ट त्यांच्याकडून कम्प्लिटली होता. मॉम डॅडचा सपोर्ट होता, भाऊ बहिणींचा सपोर्ट होता, माझ्या जिजाजींनी सपोर्ट केला, माय सिस्टर्स हजबंड, फ्रेंड्सचा सपोर्ट होता. ठीक आहे. तुझी आयडल तू कोणाला मानतेस? की तू जिच्यापासून इन्स्पायर झाली? Actually, every person inspires us by their small acts. Every person has that one quality. आपल्याला तो व्यक्ती आवडलाही नसेल पण त्या व्यक्तीमध्ये एक गुण तरी असतो की तो शिकण्यासारखा असतो. सो आय थिंक एव्हरी पीपल हू आर अराउंड अस, वी आर सराउंडेड विथ पीपल, एव्हरीबडी इन्स्पायर्स अस. डान्स परफॉर्म करताना तू अशी कोणती फनी मोमेंट्स आहे का की तुला अजूनही आठवते? तुझ्यासोबत असं काही फनी मोमेंट्स घडली का की तुला अजूनही आठवते ती? डान्स परफॉर्म करताना हो, एक शो होता MS धोनीचा, तो रिटायरमेंट प्रोग्राम होता, तो ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुंबईला. आणि ॲक्च्युली तो फनी पण बोलता येणार आणि काहीतरी शिकायलाही भेटलं. तर परफॉर्मन्सच्या वेळेस तो इतका फास्ट असतो ना की यू हॅव टू बी रेडी. तुमचा परफॉर्मन्स आहे, आम्हाला खूप कॉस्ट्युम्स चेंज करावे लागतात. हा परफॉर्मन्स नंतर तुमचा एक हार्डली 3 मिनिट्सचा टाईम आहे, यू हॅव टू गो चेंज द कॉस्ट्युम फॉर द नेक्स्ट ॲक्ट. आणि ती इतकी धावपळ असायची बॅक स्टेजला, ऑलमोस्ट खूप लोकांना परफॉर्मन्स द्यायचा असायचा आणि खूप धावपळ असायची. आणि आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की मला काही हेल्प करायला कोणी येणार. मेकअप ऑलरेडी सकाळी झालेला असायचा, पण ड्रेसला किंवा वॉट एव्हर, बिकॉज एव्हरीबडी वर इन टू हसल. सो एकदा असं झालं ना की त्या शोमध्ये मी तो स्कर्ट रॅप केला आणि मी म्हणजे तो अनाउन्समेंट झाली की आता ॲक्ट झाला आणि आय जस्ट वेंट. मी गेले पण तिथे एकदा डान्समध्ये एक सँडल उडाला माझा आणि तो होपफुली तो स्टेजच्या मागच्या साईडला पडला. दॅट वॉज द बेस्ट पार्ट, ते कोणाला लागलं नाही. आणि सेकंड टाईम असं झालं होतं ना की त्या शोमध्ये एकदा माझं स्कर्ट म्हणजे डान्समध्ये माझा स्कर्ट पडला होता. वी हॅड द पॅन्ट्स ऑल्सो वोन, बट माझा स्कर्ट त्या डान्स शोमध्ये पडला होता. बट होपफुली मला त्या परफॉर्मन्सच्या वेळेस मला असं वाटलं होतं की शामकने मला लास्ट लाईनमध्ये, मी छान करत होते, मला लास्ट लाईनमध्ये यावेळेस का ठेवलं आहे. पण आज असं त्यावेळेस असं मला वाटलं की मिरॅकल्स डू हॅपन. मला लास्ट लाईनमध्ये होते आणि कोणाला कळालं नाही की माझं तर अशी एक इन्सिडेंट माझ्यासोबत घडली होती. सो आय वॉज हॅपी की शामक, आय एम सो थँकफुल तुम्ही मला लास्ट लाईनला यावेळेस ठेवलं. सो असं काही झालं होतं. एक स्त्री म्हणून ॲज अ वुमन तुला कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागलाय? किती डिफिकल्ट होती तुझ्यासाठी ही जर्नी? ॲज अ ओव्हरऑल फक्त डान्समध्ये? हां, डान्समध्ये. फर्स्ट टाइम जेव्हा एक बेसिक असं नेहमी एक असतो ना की ती छोटी आहे, शॉर्ट आहे ती. सो द व्हेरी फर्स्ट थिंग दॅट आय हॅव टू फेस इज
अरे शी इज शॉर्ट. सो सिलेक्शन करतानाही किंवा कोणत्याही गोष्टीत मला काही अपॉर्च्युनिटी देण्याच्या आधीही लोक आधी मला ती अपॉर्च्युनिटी नाही भेटत. आय हॅव टू स्ट्रगल अँड देन आय रिसीव्ह द अपॉर्च्युनिटी. सो बिकॉज ऑफ हाईट मी ते स्कूलमध्ये पण ते सफर केलं होतं आणि लेटर ऑन इट वॉज ऑलवेज की नेहमी लेटर ते टीचर्स किंवा इन्स्ट्रक्टर्सला कळालं की अरे हां आम्हाला रिग्रेट होतोय, ठीक आहे आम्ही तुला लेट घेतलं पण वी आर हॅपी. सो हाईट नेहमी. आणि अपार्ट फ्रॉम हाईट डान्स, कारण लोकांना असं वाटतं की डान्स इज नॉट गुड. इट्स असं बोलायला नाही पाहिजे पण असं बोलतात की हे करिअर चूज करणाऱ्या मुलींचे कॅरेक्टर चांगले नसतात किंवा त्यांना चांगल्या हॅबिट्स नसतात. पण असं काही नाही आहे. मी एक खूप स्पिरिच्युअल पर्सन आहे. मला डान्स फक्त कारण मी त्याला स्पोर्ट्स मानते म्हणून मी डान्समध्ये आहे. आणि नेहमी ऐकावं लागतं लोकांकडून, अजूनही ऐकावं लागतं इवन आफ्टर अचिव्हिंग. असं नाही की आता अचीव्ह केलं, जर्नी इज व्हेरी कम्फर्टेबल. आजही ऐकावं लागतं की आता पुढे तुझं कसं होणार, आता तू तर डान्समध्ये, आता तुला सोडावं लागेल किंवा नाव यू हॅव टू गेट मॅरिड बिकॉज नाव इट्स टाईम टू मॅरी. पण तुला असं आता तू डान्समध्ये आहे तर तुला कसं काय कोणी पुढे तुझं होणार. सो ह्या बाबतीत मला नेहमी ऐकावं लागतं. पेरेंट्सला खूप लोक बोलतात की तिला सांगा आता हे करिअर सोडून दे किंवा ठीक आहे आता भेटलंय सर्टिफिकेट. सो असं नेहमी ऐकावं लागतं. आता श्रीरामपुरात या क्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्या मुलींना नक्की तू काय सांगशील? सर्वात बेसिक थिंग दॅट आय वॉन्ट टू टेल एव्हरी ह्युमन, कारण ते एक प्रत्येक नॉट ओनली विमेन, प्रत्येक माणूस या गोष्टीत ओव्हरथिंक करतो की बॉडी कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॅरी युअर सेल्फ वॉट एव्हर यू हॅव, कॅरी युअर सेल्फ ग्रेसफुली. सेकंडली नेहमी ना एक कीप क्लॅरिटी इन युअर माइंड, सिन्सिअरिटी इन युअर ॲक्शन्स अँड प्युरिटी इन युअर हार्ट. यू विल नो वेअर यू हॅव कम. तुम्हाला नंतर रिअलाइज होणार की या 3 गोष्टी तुम्ही ठेवल्यावर यू हॅव जस्ट रीच समवेअर एल्स. आज समाजात अशा काही महिला आहेत की ज्यांच्या अंगात कला आहे, त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण समाजामुळे, घरच्यांच्या दबावामुळे ते पुढे येण्याला घाबरतात. तर अशा महिलांसाठी तू काय सांगशील? म्हणजे आज महिला दिनानिमित्त तू आमच्या महिलांना काय संदेश देशील? फर्स्टली आय वॉन्ट टू टेल देम दॅट असं, कारण असं म्हणतात की एज्युकेटेड विमेन असली तर ती बॉसी असेल, ती ओव्हर कॉन्फिडंट असेल. तर आय वॉन्ट टू टेल यू इट्स ओके टू रेज युअर व्हॉइस. इट्स ओके यू टू हॅव अ व्हॉइस ऑफ युअर ओन. तुमचे ओपिनियन मॅटर करतात, तुम्ही मॅटर करतात सोसायटीमध्ये. विमेन आर स्टील ट्रीटेड ॲज द सेकंड क्लास सिटिझन ऑफ इंडिया. सो दिस शुड नाव बी स्टॉप्ड बिकॉज विमेनमध्ये इतकी क्रिएटिव्हिटी असते. त्यांना जर एक छोटीशी अपॉर्च्युनिटी भेटली तर दे कॅन अचीव अ लॉट ऑफ थिंग्स इन देअर लाईफ. सो कधी कधी आपल्याला सपोर्ट नाही पण भेटलं, पण तुम्ही काहीतरी स्वतः करत राहा. वन डे मे बी द राईट टाइम विल कम अँड यू विल गेट द चान्स. सुकन्या, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुझ्या भावी वाटचालीस आमच्या न्यूज सुपर 1 कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अजून एक गोष्ट मला सांगायचं होतं सगळ्यांना की ॲक्च्युली आर लाईफ अबाउट कारण हे मी आता डान्सशी रिलेट करते म्हणून मला सांगायचं होतं की आर लाईफ इज ऑल लाईक अ डान्स परफॉर्मन्स. लाईक वी आर ऑन द स्टेज, लाईक वी हॅव एंटर्ड द लाईफ. देर इज अ कर्टन ओपन्स. आपण लाईफमध्ये एंटर केलं आहे. समटाइम्स यू विल बी like you have to keep dancing, you have to keep moving with the people, and maybe you are alone. Sometimes you will be dancing in the front line, sometimes you will be dancing in the middle line or back line. Just like in the life, आपण कधी पुढे असणार कोणाच्या, कधी मागे असणार, पण तुम्ही सतत keep dancing, keep moving. Sometimes you will have to do a solo performance, sometimes there will be a group dance. Just like in life, कधी आपण एकटे असणार, कधी आपल्या सोबत लोक असणार. There will be 1000 hands to clap only during your success. There will be people you have to remember who was there during your success. कधीतरी डान्समध्ये ही आपण खाली पडणार, पण you have to get up because the show must go on.
So in the same way, you have to keep moving, keep dancing, and there will be people who will judge you, who will applaud you. Both the sides will happen. ते जज पण करणार तुम्हाला, ते तुमच्यासाठी क्लॅप पण करणार, ते स्टँडिंग ओवेशन पण देणार. पण द शो मस्ट गो ऑन. एक्सेप्ट एव्हरीबडी. डिफिकल्टीज इज इम्पॉर्टंट, कारण इन एव्हरी डिफिकल्टी लाईज अन अपॉर्च्युनिटी, आणि ती हिडन असते, ते आपल्याला रेकग्नाइज करता आलं पाहिजे. सो इन द सेम वे यू हॅव टू कीप डान्सिंग, कीप मुव्हिंग अंटिल द कर्टन्स गेट डाऊन. सो दिस इज हाऊ लाईफ इज. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.